नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. साहेब, फुलात फुल गुंफून एक फुलमाळ तयार होते, पंथीला पंथी पेटून एक दीपमाळ तयार होती. आणि गावडे साहेब, तुम्ही एक माणसाला माणूस जोडून एक सुंदर असं काहीतरी नातं तयार केलेलं आहे. आणि एक कमळ फुलवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी आदिमाय शक्तीच्या प्रांगणामध्ये आज केंद्र सरकारांचे काय झालेले आहेत की मतदारांच्या भेटीगाठीसाठी आलेला आहे. त्या अनुषंगाने आपण मतदारांना काय आव्हान करणार आहात? आज या ठिकाणी आम्ही कनेरसर गावामध्ये एम.आय. मातीचं दर्शन घेऊन मतदार रूपी राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आमच्या या गटाचे जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विष्णुदास उर्फ आपल्या सर्वांचे लाडके बापूसाहेब थिटे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या नगरीमध्ये आलो आहे. खरं पाहिलं तर इथं आल्यानंतर उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा पाहिल्यानंतर आमच्या नक्की लक्षात आलं आहे की यावेळी जनता कोणत्याही भूलथापाला बळी पडणार नाही, विकासाला मत नक्की देणार आणि आमच्या कमळ चिन्हावर बटन दाबून आमच्या बापूसाहेब थिटे यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार याची खात्री या निमित्तानं. पाहिलं तर या देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि देशाच्या नंतर राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या देशाचा राज्याचा विकास आपल्याला चालू होताना दिसतोय. अनेक लोककल्याणकारी योजना केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, या सर्व योजना आणि याची अंमलबजावणी करणं वितरण व्यवस्था म्हणजे जिल्हा परिषद आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांगीण विकासासाठी, आपल्या भागाच्या गतिमान विकासासाठी आम्ही नागरिकांना आव्हान करतोय की भारतीय जनता पार्टीला मतदान करा. कारण आपण पाहतो या महायुतीच्या सरकारमध्ये विकासाला चालना देण्याचं प्रामाणिक काम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला दिसतंय. आणि हाच धागा पकडून आमचे बापूसाहेब थिटे त्यांना या भागाची जाण आहे, जनतेची नाळ असलेला माणूस आहे, पैलवान माणूस आहे. सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये सातत्यानं त्यांना आपण पाहिलं आणि म्हणून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या ज्या काही अडचणी आहे विकासाचा दृष्टिकोन ठेवून ते प्रामाणिकपणे जिल्हा परिषदेमध्ये उत्तम काम करतील याची खात्री मला आहे. म्हणून त्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली. मग अशा अतिशय हुशार, प्रगल्भ, निष्कलंक व्यक्तिमत्वाला निश्चित लोक निवडून देतील असा विश्वास या निमित्ताने मला वाटतो. मी या भागातील सर्व मतदार राजांना आवाहन करतो की कोणत्याही भूलथापाला तुम्ही बळी पडू नका. शेवटी कमळ म्हटल्यानंतर विकास, भाजप म्हटल्यानंतर विकासाचा प्रगल्भ आपल्याला दृष्टिकोन म्हणजे समुद्र दिसतोय. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की बाबा विकासाला मत द्या, भाजपला साथ द्या. सबका साथ सबका विकास अपना प्रयास हे भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य आहे. आणि म्हणून यावेळी नक्की या भागातील जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभं राहील याची खात्री आम्हाला या निमित्तानं झालेली. देवीचा आशीर्वाद घेतला आहे, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहतोय आणि आमच्या बापूसाहेब थिटे यांचा प्रामाणिक प्रयत्न आपण पाहिला गेले अनेक दिवस. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, शेवटच्या टप्प्यातला प्रचार आहे. आणि या प्रचारामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकाचं आपुलकीनं दर्शन घेऊन त्या भागाचं काम काय आहे याचं संकलन त्यांनी केलं. आणि हे सर्व प्रश्न निश्चित ते जिल्हा परिषदेमध्ये सोडवतील याची खात्री मी या निमित्तानं देतो. आणि म्हणून आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपण कमळाच्या बाजूचं बटन दाबून आमच्या विष्णुदास उर्फ बापूसाहेब थिटे आणि त्यांची पत्नी चैताली थिटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढं आव्हान मी या निमित्तानं करतो. धन्यवाद. आम्ही रामशेठ गावडे असतील, आजचे उमेदवार बापूसाहेब थिटे असतील, आम्ही देवीचं दर्शन घेऊन येणार. तर आता जनतेला पण आव्हान करते तो विकासाच्या मार्गाला तुम्ही जे विकास करते ना त्यांना मतदान करा, कुणाला मतदान करू नका. कारण राजकारणाचा फार गाळ झाला आहे, पण गाळामध्ये आपल्याला कमळ फुलवायचे हे जनतेने हे करून आहे ना, जनतेने ओळखून विकासाच्या मार्गाला मतदान केलं पाहिजे. अभिनंदन. आता आपण उमेदवार बापूसाहेब थिटे यांच्याकडचे जाणार आहोत. बापूसाहेब,
चारित्र्याच्या बळावरती संकटाच्या भिंती उद्ध्वस्त करून दुःखाची वादळे परतून लावणारे आणि स्वतःबरोबर इतराचे जीवनमान नोंदवून करणारे व्यक्तिमत्व म्हणून तुमच्या तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये ओळख आहे. आणि त्या अनुषंगाने आज मोदी भाई असतील, देवभाऊ असतील आणि आज आपल्या खेड तालुक्याचे खंबीर नेतृत्व, ज्यांचं जबरदस्त कर्तृत्व आहे, उत्तम नेतृत्व आहे आणि एकदम उत्तम वक्तृत्व आहे, असे गावडे साहेबांनी तुमच्यावर विश्वास संपन्न केलेला आहे आणि तुमच्या हातामध्ये युनिफॉर्म देऊन तुमच्या हातामध्ये कमळाचं फूल दिलेलं आहे आणि फुलवण्यासाठी तुम्हाला त्यांनी अग्निसर केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण या मायबाप जनतेला काय आव्हान करणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा आई यमाई मातेचं दर्शन घेऊन ज्या यमाई मातेचा आशीर्वाद या सगळ्या कलेसर गावावरती आहे, त्या सर्व जनता जनार्दनांचा मी घर टू घर जाऊन या ठिकाणी आशीर्वाद मी घेणार आहे. याआधी 2 वेळा घर टू घर आमचे माशेरे साहेब असतील, माझी पत्नी असेल, प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेतलेला आहे. आता या ठिकाणी जसं मागाशी सांगितलं, विकास हा मुद्दा, या मुद्द्यावरतीच आपलं इलेक्शन आहे. मी निवडणूक लढतोय याचं कारण असं आहे की बघा, आज जे 3 उमेदवार आहेत, आत्तापर्यंत आपल्याला असं BJP पक्षाने मैत्रीसुद्धा कशी राखावी याचं एकदम अत्यंत मार्मिक उदाहरण दिलं आहे. आदरणीय देवभाऊंनी सगळ्या प्रचारसभा रद्द केल्या आणि राजकारणाच्या पलीकडे सुद्धा अजितदादांना मैत्रीपूर्ण संबंध पहिले असल्यामुळं अशा सर्व सभा रद्द करून त्यांनी एक प्रकारे श्रद्धांजली वाहिली. त्या अनुषंगानं आज हे तिन्ही जे उमेदवार आहेत, हे तिन्ही उमेदवार मला सांगा की उद्या हे निवडून जरी आले तरी ह्याने हे निधी आणणार कुठून? तर माझ्यासारखा कार्यकर्ता कमळ चिन्हावरती जर प्रशासनामध्ये जर गेला जिल्हा परिषदेत, तर राज्यात केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे आणि निश्चितपणाने या पूर्ण गटाचे प्रलंबित जे प्रश्न आहेत, मला असं वाटतं कळमोडी ह्या विषयावरती सुद्धा अण्णा 16 गावांचा तो पाणी प्रश्नाचा एक मुद्दा आहे आणि मला 100% खात्री आहे की आदरणीय डॉक्टर रामशेठ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीपदादा कंद असतील, महेशदादा जे तालुक्याचे हॅट्रिक, आपल्या भोसरी विधानसभेचे हॅट्रिक आमदार आहेत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली देवाभाऊंका साकडं घालून हा विषय 100 नाही 1001% मार्गी लावण्याची मला स्वतःचा आणि सगळ्या BJP पक्षाचा आत्मविश्वास आहे. साहेब, मी अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, आता तुम्ही जे सांगितलं दवाखाना हा शब्द घेतला, हा माझा मित्र आहे राजू. लहानपणी आम्ही कधी काळी एकत्र काम केलेलं आहे. माझ्यासाठी याने ट्रॅक्टर चालवला आहे, कधी अण्णा मातीची घमेले टाकली आहेत. तुम्ही जसं म्हटले, दुर्दैवानं कोरोनाची महामारी आली, या मित्रांनी याला कोरोना झाला, आमच्या अख्ख्या फॅमिलीला कोरोना झाला. यांनी माझ्यासाठी कुठंतरी पेरलं, माझ्यासाठी 2 घमेली काय असेल माती टाकली, तर मी स्वखर्चानं काय असेल त्या पद्धतीत याचं सर्व मेडिकलचं जे नियोजन आहे ते माझा सक्का भाऊ या नात्यानं मी ते पूर्ण केलं. मला सांगायचं तात्पर्य एवढंच, या अख्ख्या गटातील सगळ्या मंडळींना, सगळ्या मतदार राजांना, ज्या माझ्या मित्रांनी माझ्यासाठी फक्त 2 घमेली टाकलेत, मी याच्यासाठी यमराजाशी भांडलो अण्णा बरोबर. तर ह्या माता माऊली सगळ्या जनता जनार्दनांनी जर मला मतदान रूपी आशीर्वाद दिला तर मला असं वाटतं कोणी वाटचालीसाठी तुम्ही आताच बापूंनी सांगितलं, संकट समय जो धावून जातो तोच खरा देवदूत असतो. आणि ज्या वेळेला तुमच्यावरती संकटाचा महामारी आली, करोनाचं सावट पडलं गेलं, कुठं जावं कळना, कारण काळाच्या चिमटीतून निसटून गेलेलं एक क्षण डोळ्याची पापणी लावता करोनाचं सावट आपल्या भागावरती आलं आणि होत्याचं नव्हतं व्हायला लागलं. पण त्यावेळेला एक सामाजिक धार्मिक कार्य करणारे एक झुंजार नेतृत्व आणि गोरगरिबांचे स्वप्न फुलवणारे स्वयंप्रकाशित नेतृत्व यांनी काय केलं की आपल्या स्वतःला म्हणजे त्या करोनाची महामारी झाली तरी, परंतु आपण गेलो तरी चालून पण समाजाची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. आणि बाप्पू, शिंपल्या अनेक असतात, मोती मात्र एखाद्या शिंपल्यामध्ये असतो आणि तुमच्या अंतरी असलेले उत्तम मोती असेच प्रेरित व्हावे आणि गरिबाच्या मुळाशी जाऊन तुम्ही समाजकार्य करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी यमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी यमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.